आंब्याच्या सीझनमध्ये अजूनही तुम्ही गुळांबा बनवला नसेल, तर मग थोडं तरी चुकल्यासारखं वाटतं ना. आंब्याचा सीझन संपायच्या आधीच हा गुळांबा बनवायला हवाच, जो वर्ष दीड वर्ष छान टिकतो. हवं तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा खूप छान टिकतो. मुलांना फार अशा चटण्या किंवा लोणची अशी आवडत नाहीत, पण त्यांना ना जेलीचे वेगवेगळे प्रकार किंवा जाम, सॉस हे असे प्रकार आवडतात. त्यातलाच हा एक मोडणारा प्रकार म्हणजेच गुळांबा, जो आंबट आणि गोड सुमधुर असा लागतो. बऱ्याचदा आपण गुळांबा बनवतो खरं, पण तो जास्त दिवस टिकत नाही. याचं कारण सुद्धा पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून हा गुळांबा अगदी वर्षभर सुद्धा छान टिकवता येईल आणि हवं तेव्हा मुलांना चपाती सोबत किंवा डब्याला सुद्धा देता येईल. तर चला सुरुवात करूयात. बाजारात खरं वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या तुम्हाला मिळतील, पण मी खास करून या तोतापुरी घेतलेल्या आहेत. हवं असेल तर तुम्ही रामपुरी सुद्धा घेऊ शकता. या थोड्याशा आंबट कमी असतात आणि सगळीकडे सहज अवेलेबल असतात, म्हणून मग मी या घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी तर यावरची साल काढून घ्यायची. या कैरीचं वजन सांगायचं राहिलं तर या बरोबर अर्धा किलो आहेत. तर सगळ्यात आधी तर मी यावरची साल काढून घेते. कैरीवरती असे थोडे जरी तुम्हाला डाग दिसले ना, तरी सुद्धा हे काढून घ्यायचे बरं का, कारण आपल्याला ही कैरी वर्षभर टिकवून ठेवायची आहे. दोन्ही कैऱ्यावरची सालं काढून झाली आणि वरचं जे देठ आहे ते सुद्धा काढून टाकलं. आता जमत असेल, जर खूप कडक अशी कैरी नसेल ना, तर बरोबर मध्यभागी अशी कैरी कट करून घ्यायची, म्हणजे सगळे तुकडे असे समान होतात. जो कोयचा भाग आहे तो जर आधीच तुम्हाला काढता येत असेल तर काढून घेऊ शकता, किंवा मग तुकडे केल्यानंतर जरी काढले ना तरी सुद्धा चालेल. कोयची जी साल आहे ती सुद्धा काढून टाकायची आणि ही जी आतमधली कोय आहे ना ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची. अगदी सहज ती काढता येते. आता ही जी कैरी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर खूप मोठे मोठे सुद्धा पीस याचे ठेवायचे नाही किंवा अगदीच छोटे छोटे सुद्धा करायचे नाही. व्हिडिओ दाखवतेय की नाही, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ते बघू शकता. थोडेसे मोठेच असे पीस मी ठेवते आहे, साधारण असे एवढे. जर तुम्ही खूपच लहान केलेत ना तर मग ते पाकामध्ये खूप विरघळून जाण्याची शक्यता असते, म्हणून मग थोडेसे मोठेच ठेवायचे. तर त्याला अशाच पद्धतीने सगळ्या कैरीचे असे काप करून मी घेतलेले आहेत. आता साखरेचा अंदाज कसा अगदी परफेक्ट आपल्याला यायला हवा, म्हणून मग ही कैरी जी आहे ती एका भांड्याने आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे बरोबर हा 1 कप, हा दुसरा कप आणि यानंतर हा तिसरा कप, म्हणजेच 3 कप भरून आपल्याकडे या कैरीच्या फोड्या आहेत. याच्या अंदाजानुसारच आपण पुढे जाऊन साखर सुद्धा घेणार आहोत. आता इथे पातेल्यामध्ये नुकतंच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. चिरून घेतलेली कैरी संपूर्णपणे आपल्याला यामध्ये घालायची आहे. ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, पाण्यामध्ये उकडून घ्यायची आहे. तर यासाठी अगदी 1-2 चिमूटभर मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घातली. हळद घालणं खरं ऑप्शनल आहे, पण खूप छान रंग येतो आणि मुलांना सुद्धा असे रंगीत पदार्थ खायला आवडतात. ताटामध्ये तो गुळांबा सुद्धा दिसायला खूप छान दिसतो. रंग घालण्याऐवजी तुम्ही हे सुद्धा घालू शकता, मग किंवा हवं असेल तर तुम्ही केशराच्या काड्या घातल्या तरी सुद्धा चालेल. साधारण 5-7 मिनिटामध्येच कैरी छान अशी शिजली जाते. मध्यम आचेवरती मी ही शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. एक 70 ते 80% अशी छान शिजली आहे. पाण्यामध्ये अशीच ही जर ठेवली ना तर आणखीन जास्त ओव्हरकुक होऊ शकते, म्हणून पाण्यामधून निथळून ही कैरी घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये काढून ठेवायची, म्हणजे मग हलकीशी थंड सुद्धा होते. कैरी उकडून घेतलेलं हे जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना, याचं तुम्ही सरबत सुद्धा बनवू शकता किंवा याची कढी सुद्धा खूप छान होते. ती सुद्धा बनवली तरी चालेल. अजिबात वाया घालवायची गरज नाही. यामध्ये जिरं, मीठ, थोडीशी साखर घालायची आणि मस्त असा चटपटीत असा सरबत तयार होतो. गॅसवरती कढई चढवलेली आहे. यामध्ये आपल्याला 1.5 कप भरून साखर घ्यायची. तर आपण जेव्हा कैरी मोजून घेतली त्यावेळेस ती 3 कप भरून भरली होती. आता याच्या निम्मे म्हणजेच 1.5 कप भरून साखर घ्यायची आणि या कढईमध्ये अशी पसरवून ठेवायची, म्हणजे मग पाणी सुद्धा व्यवस्थित असं घालता येतं. साखर बुडेल इतपतच मी यामध्ये पाणी घातलं, जवळजवळ पाऊण वाटी भरून पाणी घातलं असेल. आता यानंतर संपूर्णपणे साखर मेल्ट करून घ्यायची. तर हे बघा, साखर इथे मेल्ट झालेली आहे, पण आपल्याला इथे एक तारी पाक करून घ्यायचा आहे. तर यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेममध्ये अधूनमधून ढवळत आपल्याला याचा एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा. तर बघा, फक्त एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरतीच मस्त असा एकतारी पाक इथे तयार झालाय. तुम्ही इथे बघू शकता, छान अशी तार खेचली जाते. जर तुम्हाला पाक थोडासा कमी जास्त असा वाटला किंवा कळालं नाही एकतारी झालाय, तरी सुद्धा चालू शकतं, काहीच हरकत नाही. एवढा तेवढा पुढे मागे चालू शकतं. तयार केलेल्या पाकामध्येच उकडून घेतलेली कैरी घालायची. गॅसची फ्लेम चालूच आहे हे लक्षात घ्या.
यामध्ये फ्लेवरसाठी दालचिनीचे 2 तुकडे, 4 ते 5 लवंगा घातलेल्या आहेत आणि 4 इथं वेलची अशा थोड्याशा कुटून घालायच्या, म्हणजे मग फ्लेवर त्याचा छान येतो. हवं असेल तर तुम्ही वेलची पावडर इथे घालू शकता. हे सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं. कैरीमध्ये आहे भरपूर मॉइश्चर. ते मॉइश्चर रिलीज केल्यानंतर जो आपला तयार झालेला एकतारी पाक आहे ना, तो पुन्हा थोडासा पातळ होतो. एकतार अजिबात राहत नाही. तुम्हाला दाखवायचंच झालं तर अगदी जवळून तुम्हाला दाखवते बघा. फार अशी तार खेचली जात नाही. हा पाक थोडासा आता कच्चा वाटायला सुरुवात होते. आधीप्रमाणे या पाकाची तार खेचली गेली नाही. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. मिडियम फ्लेमवरती पुन्हा एकतारी पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. आणि आणखीन एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आपल्याला इथे कळेल की हा जो गुळांबा आहे तो इथे आपला तयार झालेला आहे. लक्षात घ्या की आपल्याला गॅसची फ्लेम खूप फुल ठेवायची नाही किंवा अगदी मंद करायची नाही. उकळी आल्यानंतर छान यावरती असा फेस आल्यासारखा होतो, तुम्ही इथे बघू शकता. पण अधूनमधून ना हे वर खाली करून घ्यायचं, म्हणजे मग पाक जो आहे तो कैरीच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा मुरला जातो. तर आणखीन एक 3 ते 4 मिनिटांसाठी हे छान मी शिजवून घेणार आहे. आणखीन एक सांगायचं राहिलं, जर तुम्ही गॅस असा फास्ट ठेवला ना तर खूप अशी बुडबुडे येतात आणि मग उतू जाण्याची खूप दाट शक्यता असते आणि याचबरोबर पाक जो आहे तो सुद्धा ओव्हर कुक होतो आणि मग गुळांबा खूप जास्त कठीण होतो. म्हणूनच गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर एकूण 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हा गुळांबा बऱ्यापैकी असा ट्रान्सपरंट दिसतोय. हीच ती खूण आहे की जिथे आपल्या लक्षात येतं की कैरीच्या आतमध्ये पाक मुरलेला आहे. आणखीन एक साधारण 2 मिनिटांसाठी मी शिजवून घेतलं. आता सुरुवातीपेक्षा आताची कन्सिस्टन्सी आणि ट्रान्सपरन्सी व्यवस्थित दिसते, जास्त दिसते. आणि जर पाक चेक केला तर पाकाला सुद्धा जाडसर अशी तार येते, म्हणजेच इथे आपला गुळांबा तयार झालेला आहे. यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर गुळांबा थंड झाल्यानंतर आणखीन जास्त दाटसर होऊ शकतो. गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे. आता गुळांबा पूर्णपणे जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत अजिबात स्टोर करायचा नाही. कारण गुळांबा जर तुम्ही असा स्टोर केला तर वाफेमुळे त्यामध्ये मॉइश्चर निर्माण होऊ शकतं आणि गुळांबा खराब होऊ शकतो. जर तुम्हाला हा गुळांबा फ्रीज शिवाय टिकवायचा असेल ना, तर मात्र हा खूप छान स्वच्छ अशा कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. ही बरणी काचेची असायला हवी. अजिबात याला हात लागायला नको. ओलं भांड किंवा ओला चमचा यामध्ये जाता कामा नये. ही जर तुम्ही पूर्णपणे काळजी घेणार असाल ना, तरच फ्रीज शिवाय हा टिकू शकतो. अन्यथा सरळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर आरामात 1.5 वर्ष छान टिकतो. थंड झाल्यानंतर हा गुळांबा छान असा मस्त दाटसर झालाय आणि पाहताच तोंडाला पाणी सुद्धा सुटतंय. हलकासा आंबट, गोड असा हा गुळांबा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप छान याची चव लागते. मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये आजची ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.